संघ कुणाचा नाही, सगळ्यांचा आहे. अरे वा, नमोस्तुते म्हणा, मग कळेल लोकांना. किती दांभिकपणाला पण काहीतरी मर्यादा असायला पाहिजे रे. अयोध्येला तुम्हाला बोलवलं रामाची पूजा करायला, मग का नाही बोलवलं? मुर्मूंना का नाही बोलवलं? देशाच्या राष्ट्रपतींना का नाही बोलवलं? महामहिम राष्ट्रपतींना. हां, इतके संकुचित आहात तुम्ही, लक्षात घ्या. बाबासाहेबांचा विचार आजही पटकन समोर येतो. त्यावेळेला मंदिरामध्ये प्रवेश न देणं, हे सगळे विषय आपण लक्षात घेतले तर आपल्या सगळ्यांना यामध्ये कळेल की किती दांभिकपणा एक माणसं करू शकतात, आणि फक्त सत्तेसाठी. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मग कालपर्यंत हिंदू राष्ट्र बनत होता ना, मग आज काय झालं? सर्व धर्म समभाव. हा जो प्रकार आहे ना, हा सत्तेसाठी पायाखालची वाळू सरकायला लागली ना, कुठलीही भूमिका घ्यायची तयारी असते. म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं हिंदुत्व पहा. भूमे राम हाताला काम, कळलं का? सर्वांना सोबत घेऊन जाणार. किती रंगाचे पट्टे लावले ते बघा, कोणाबरोबर नाचताय तेही बघा. ईडीला घाबरून पळलेली माणसं आहे. तू बाकीचं सोडावं, यांना वैचारिक अधिष्ठान आहे का? वैचारिक अधिष्ठानावर गेली का माणसं? ही नाही ना, ईडीला घाबरून गेलेली लोक आहेत. त्यांचं काय बोलतो तुम्ही? बळा